दिली सरावला सौम्या भक्ती म्हणून गाईत तुझी गाणी आजायतीस यो मोठे आनंदाचा सनायो अखेराचा हौशेत पल्ले पेलीची साई सौम्या दे कृपा तुझी सौम्या दे कृपा तुझी सौम्या दे कृपा तुझी बापाचे नावे आणि पुताचे आणि स्पिरिट संताचे आमेन परमेश्वर तुमची असो तुमचे आत्म्याशी तस्वी आभाराचा आयतवार थँक्स गिविंग संडे व आगरेचा सण मयेचे भावांचो आणि बहिणींचो मुंबई फिरगेस आज आभाराचा आयतवार साजरा करते. देव बापांनी आपल्याला मुराद बेसावून दिले आहे म्हणून त्याचे आभार मानाचा आजचा यो दीस आहे. इस्रायल प्रजा दराकाचा वारा हाय पाप करूशी त्यांचा नाश केला आयसं आजचे पहिले वाचनामध्ये एशिया संदेशला आपल्याला सांगते. आपण आमेस जे खरं आहे जे बरं आहे त्या परमन चालवावं ऐसं दुसरे वाचनामध्ये संत पौल आपल्याला सांगते. आपला दराकरांचा वारा वाचवासाठी देवबापाने एकलवंत पुतास या दुनियेत धाडलं ऐसा संत मॅथ्यूस इव्हँजलिस्टमध्ये सांगते. आज आपले ईस्ट इंडियन जमाती म्हणे आगेराचा सण हौशेशी व आनंदाशी साजरा करता यावा. जैसं आबेल आणि कायन यांनी आपली पहिली भेटवणी देवबापाला दिली. आपुपून आपलं पिकाचं भेटवण देवबापाला देवायचं आणि वरीसभर आपल्याला पुरावं तैसंच योगसारखं सुखन आणि दुःखन हमेशा आभार मानाची कृपा मिळवण्यासाठी सौम्यापर लजार करूया. माझ्या मयेच्या भाव बहिणींदो पवित्र रहस्याच्या या सोहळ्यात सहभागी होण्यात आपण पात्र ठरावे म्हणून आपण आपल्या पापाची आठवण करूया. मी पापी सारा गुन्हेगार माझी पाप सांगतय सारा अमरदार परमेश्वराला सदा ऐकवार संता करेगा सगळे संतांना परमेश्वराचे असगे भाग्यवान आणि तुम्हाला पात्री जी मी येऊन बोलून आणि करण्या करून मुराद चुकल्या माझी मोठी गुन्ह्या म्हणून मी प्रार्थनेय सदा ऐकवा सत्ता महिला सगळे संतांना परमेश्वराचे असगे भाग्यवंतांना आणि तुम्हाला पात्री माझे करता परमेश्वराची विनंती करा. आमेन. सर्वसमर्थ परमेश्वर आमची दया करून आणि आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्वकालिक जीवनाकडे नेवो. काकलुदीचं गाणं. सौम्या आमच्या देवा
सौम्या जेजू क्रिस्ता काकलू आमची सौम्या आमच्या देवा काकलू आमची सौम्या आमच्या देवा काकलू आमची गौरवाचं गाणं सर्वात परमेश्वरा गौरव कुंडला आणि शांती मिलो धरती वावरतला सौम्या आमच्या देवा राजवते सर्गाला सदा रे सरस्वला विमानिता तुझी स्तुती करता तुला धन्य मालिका तुझी कीर्ती तुझा गौरव गायता तुझा मधुनिचा तुला नमन करता तू शक्तिमान देवा तुला देता सौम्या जेजू ख्रिस्ता एकुलता सोकरा देवाचा कोकरा माफी तो करणारा आमचे पापांची घाबरून तू जाणणारा आबाब दया कर आमचा तू तारणारा तू परमांगी माता श्रीकांती साया देव बाप्पा नीला तू पुस्तुला उजवे आताशे पैशी लाय परमेसा दयेच्या दर्या हाय सगळे मान एकला तू पवित्र सौम्या जेजू राजा परमेश्वराचे राजा मान आहे तुला मोठा पवित्र आत्मा तुझे संगाती स्वतः देव बापाची कीर्ती गौरव करता आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, तू सर्व चांगुलपणाचा उगम आहेस. पालन पोषणार्थ अन्न उपजविण्यासाठी तू मानवाला जमीन दिली आहेस. आम्ही काढलेल्या या पिकापासून तू आमचे जीवन समृद्ध कर. तुझा गौरव करण्यासाठी आणि सर्व लोकांच्या हितासाठी आम्ही त्याचा नेहमी वापर करावा म्हणून आम्हाला कृपा दे. ही प्रार्थना मी तुझ्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणार आणि राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. यशया या पुस्तकातून घेतलेले पहिले वाचन. मी आपल्या वल्लभा प्रीत्यर्थ गाणे गाईन, आपल्या प्रियकराचे त्याच्या द्राक्षमळ्याचे गीत गाईन. माझ्या वल्लभाचा द्राक्षमळा डोंगराच्या एका अतिशय सुपीक माथ्यावर होता. तो त्याने खणून त्यातील गोटे काढून टाकले आणि तेथे उत्तम प्रतीच्या द्राक्षवेलीची लागवड केली. त्यात एक बुरुज बांधला आणि द्राक्षकुंड खोदले. मग त्यापासून द्राक्षे पैदा होतील म्हणून वाट पाहिली, पण त्याने रानद्राक्षे दिली. तर आता यरुशलेमकरांनो आणि यहुदातील लोकांनो, माझा आणि माझ्या द्राक्षमळ्याचा न्याय करा बरे. माझ्या द्राक्षमळ्यात मी केले नाही
असे अधिक काय करावयाचे राहिले? तो द्राक्षे देईल म्हणून मी वाट पाहत असता त्याने रानद्राक्षे का दिली? आता मी आपल्या द्राक्षमळ्याचे काय करणार ते तुम्हास सांगतो. मी त्याचे कुंपण काढून टाकीन, म्हणजे तो मळा जनावरे खाऊन टाकतील. मी त्याचे आवार मोडीन, म्हणजे तो तुडवला जाईल. मी तो उद्ध्वस्त करीन, त्याची कोणी छाटणी करणार नाही आणि कुदळणार नाही. त्यात काटे सराटे उगवतील. त्यावर पाऊस पाडू नका अशी आज्ञा मी मेघास करीन. कारण सेनाधीश परमेश्वराचा द्राक्षमळा म्हणजे इस्रायलचे घराणे, त्यातील त्याची आवडती लागवड म्हणजे यहुदाचे लोक. त्याने न्यायत्वाची अपेक्षा केली तर त्याला रक्तपात आदळला. त्याने धार्मिकतेची अपेक्षा केली तो त्याला आक्रोश आढळून आला. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. जबाबाचं गाणं.
पौलचे फिलिपिकरांस पत्र यातून घेतलेले वाचन. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना आणि विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे आणि तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील. बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्यांचे मनन करा. माझ्यापासून जे तुम्ही शिकला, जे स्वीकारले आणि माझे जे ऐकले पाहिले ते आचरित राहा. म्हणजे शांतीदाता देव तुमच्याबरोबर राहील. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. जय घोष. परमेश्वर तुमशी असो आणि तुमच्या आत्म्याशी तरी. इवांजेल सामते परमा. आनंद परमेश्वराला. येशू प्रमुख याजक आणि लोकांतील श्रेष्ठ यांना म्हणाला, आणखी एक दाखला ऐकून घ्या. कोणी एक गृहस्थ होता, त्याने द्राक्षमळा लावला, त्याभोवती कुंपण घातले, त्यामध्ये द्राक्ष रसासाठी कुंड खणले आणि मळा बांधला आणि तो मळा माळ्यांना खंडाने देऊन आपण परदेशी गेला. नंतर फळांचा हंगाम आल्यावर त्याने आपले फळ घेण्याकरिता आपल्या दासांना माळ्याकडे पाठवले. तेव्हा माळ्यांनी त्याच्या दासांना धरून कोणाला मार दिला, कोणाला जीवे मारले आणि कोणाचा धोंडमार केला. त्याने पुन्हा पहिल्यापेक्षा अधिक असे दुसरे दास पाठवले. त्यांच्याशीही ते तसेच वागले. शेवटी माझ्या मुलाचा तरी हे मान राखतील असे म्हणून त्याने आपल्या मुलाला त्यांच्याकडे पाठवले. परंतु माळी मुलाला पाहून आपसात म्हणाले, हा वारस आहे, चला आपण ह्याला जीवे मारू आणि त्याचे वतन घेऊ. तेव्हा त्यांनी त्याला धरून द्राक्षमळ्या बाहेर काढून जीवे मारले. तर मग द्राक्षमळाचा धनी येईल तेव्हा तो त्या माळ्यांचे काय करील? ते त्याला म्हणाले,
तो त्या दुष्टांचे हाल हाल करून त्यांचा नाश करील आणि जे माळी त्याला हंगामी फळ देतील अशा दुसऱ्यांकडे तो द्राक्षमळा खंडाने देईल. येशू त्यांना म्हणाला, जो दगड बांधणाऱ्यांनी नापसंत केला तोच कोनशिला झाला. हे परमेश्वराकडून झाले आणि ते आपल्या दृष्टीने आश्चर्यकारक आहे असे शास्त्रात तुमच्या वाचनात कधी आले नाही काय? म्हणून मी तुम्हाला सांगतो की देवाचे राज्य तुम्हापासून काढून घेतले जाईल आणि जी प्रजा त्याचे फळ देईल तिला ते दिले जाईल. ख्रिस्ताची सुवार्ता. स्तुती तुला ओ ख्रिस्ता. देवाचे राज्य तुम्हापासून काढून घेतले जाईल आणि जी प्रजा त्याचे फळ देईल तिला ते दिले जाईल. सबधान वांजेलाचे, मत्तेच्या वांजेलाचे. माझ्या पेटीच्या भावा बहिणींनो, एक दिस माझ्या खोलीत मी बसलेलो तर कोणीतरी दुपारच्या वेळेला माझ्या दारावरती वाजविलं. मी दार उघडीलं तेव्हा दारामन एक पादरी उभा राहिलता. त्याला मी खोलीत घेतलं. त्याला मी ओळखीत नव्हतो. त्याचे नाव विचारलं, तो काय काम करते ते सांगितलं आणि मग अशा आमच्या वार्ता रंगल्या 1 तास 2 तास. आणि मग त्यांनी मला सांगितलं की आमच्या धर्मप्रांतात आमच्या फिरगोजीत आभाराचा दिस आहे. तर तो कसा ते मनवतात, कसा ते साजरा करतात हे मी त्याला विचारिलं आणि पादरी सांगितलं की आमच्या आईला मोठे मोठे डोंगर हान आणि डोंगरावरती जंगल हान आणि या जंगलामन सगळे आदिवासी अशी लोक येतात आणि मग आभाराच्या दिसा मिसा असली की जंगलामधली हरणं मारून किंवा जिवंत पकडून नाही तर आपली रानडुकरं मारून ती अशी बापूला अशी टांगितात आणि देवला मनुष्य घेऊन येतात आणि मग अर्पणाच्या वेळेला ते सगळी डुकरं आणि सगळी हरणं आणि जे काय पक्षी वगैरे आणतात ते सगळे वेदीच्या समोर ते आणून पादरीच्या हातात देतात आणि अर्पण करतात. ऐकूनशी आश्चर्य वाटलं. मग मी आपला विचार केला आपल्या मुंबईच्या फिरगोजीचा आणि मला पण असं आढळलं की आपल्या आईला सुद्धा अर्पणा करता समर्पणा करता लोक कवरी लांबी लाईन लाईतात. आपले कोळी बांधव त्यांची सगळं फिश मावरं घेऊन येतात अर्पण करावं. आपले कुणबी बांधव त्यांच्या शेतातील सगळा भाजीपाला तरकारी त्यांनी जे काय पिकविलंय ते सगळं घेऊनशी येतात आणि वेदीच्या समोर ते अर्पितात. माझ्या पितृच्या भावा बहिणींनो, हे सगळं जे आपण करतात याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय? ही लोक जे असं करतात असं वागतात मिसामनं आणि हे देवाला अर्पितात याच्यात एकच आपल्याला दिसतंय ते म्हणजे परमेश्वर पित्यान आपल्याला दिलंय आणि त्यामध्येच आम्ही परमेश्वर पित्याला हे समर्पित आहोत ही त्यांची भावना असते.
आम्ही उत्पत्तीच्या पुस्तकात बघितलं तर आम्हाला वाचायला काय मिळतंय, तर आम्हाला मिळतंय की देवाने सगळी सृष्टी निर्माण केली, ही धरती निर्माण केली, भाजीपाला, प्राणी, फळं सगळं काय त्यांनी निर्माण केलं. आणि या पृथ्वीवरती सत्ता गाजविण्याकरता, सत्ता चालविण्याकरता त्याने माणसाला निर्माण केलं, तुम्हाला आणि मला निर्माण केलं. आणि ज्याने माणसाला निर्माण केलं त्या माणसाला सगळ्यांना पोट आहे आणि ते पोट भरणं गरजेचं आहे. आणि त्याकरता त्याने सगळी ही फळं, झाडं, भाजीपाला, प्राणी निर्माण केले. आणि आता माणूस कसरत करू लागला, श्रम करू लागला आणि त्याच्या श्रमानं शेतीत त्याने घाम घालला. नदी किनारी, समुद्र किनारी जाऊन त्याने मावरं पकडलं आणि हे सगळं करून त्याने आपलं पोट भरायला सुरुवात केली. पण मानवाला कळलं की हे सगळं निर्माण केलं कोणी, तर परमेश्वराने. आता परमेश्वराचे उपकार आपल्याला मानून घेतले पाहिजेत, परमेश्वराचे उपकार मानले पाहिजेत, परमेश्वराला आभार दिले पाहिजे, त्याच्या नावाला स्तुती गौरव दिला पाहिजे. तर आता हे कसं करायचं, तर मग जे काय आपल्याला देवान दिलंय, परमेश्वर विधान शेतात, समुद्रात, नदीत, जे काय आपल्या कामधंद्यात तो आपल्याला देत आहे ते आपण थोडं तरी त्याला आपण अर्पण करायचं. आणि याच्या म्हणूनच यो आज आभाराचा दिस आम्ही आपल्या मुंबईच्या प्रांतात प्रत्येक फेरगोजीत आज आपण मनवता, आम्ही साजरा करता. माझ्या फिरतीच्या भावा बहिणींनो, आजचा दिस परमेश्वर पित्याचे, त्याच्या पुताचे आणि पवित्र संतांचे आभार मानण्याचा असा दिस आहे. या दिवशी आपण आभाराचा दिस म्हणतो, पण आपल्या ईस्ट इंडियन लोकांना आपण याला आगेराचा सण असं नाव दिलंय. आपले ईस्ट इंडियन लोक, बरेच लोक अशी ही कोली जमात आहे. कोली जमात समुद्रात जातात, खाडीत जातात, मावरं पकडतात आणि पकडल्यानंतर ते पहिलं फळ असतंय, ते पहिलं फळ ते काय करतात, कोणत्या तरी देवळात जातात, तीर्थस्थानी जाताना तैला देवाला ते अर्पण करतात. आपले ईस्ट इंडियन लोकांचं भाजीपाला पिकला शेतात की ते पहिला जातात आणि तो भाजीपाला देवलात देतात. ईस्ट इंडियन लोकांचं शेतामध्ये भात पिकलं की भात कापणी करायच्या अगोदर ते काय करतात, ते भात आणून देवाला अर्पण करतात. अशा प्रकारे ते देवाचे आभार मानतात. आणि या दिवसाला आपण आगेराचा सण म्हणतात. आगेरा म्हणजे नवीन पिकलेलं भात, ज्याच्यावरती आपला जीव अवलंबून आहे, आपलं सगळं जीवित अवलंबून आहे. त्याच्याशिवाय आपलं जीवित चाले नाही. आपल्या घराघरामध्ये रोट्या होतात, घराघरामध्ये आमटा आपण रांधितात. हे सगळं आपल्याला देवाने दिलेलं दान आहे आणि ह्या दानामंशीच आपण देवाला ते अर्पितो. आणि म्हणून आजचा सण आपल्या ईस्ट इंडियन लोकांचा असा महत्वाचा, फार मोठा असा दिस आहे. माझ्या फिरतीच्या भावा बहिणींनो, तुम्ही जर रायगड जिल्ह्यामध्ये गेला तर तय आदिवासी लोक हा कातकरी जमात आहे. आणि तुम्ही तलासरी बाजूला गेला तर तय पण आदिवासी लोक तुम्हाला भेटतील आणि तय ते वारली जातीचे, वारली जमातीचे लोक. त्यांच्यात पण तसाच फीस्ट किंवा सण साजरा करतात. पण ते या दिवशी काय करतात, तर आपल्या शेतांचं भात कापितात, घरा आणतात आणि त्याचाच काय भात तो ते देवलात घेऊन येतात. आणि देवलात सकाळी फादरनी मिस केलं की सगळ्या चुली लावल्या जातात आणि त्याच्यावरती गोडधोड पदार्थ
घोडधोड असे आयटम त्याला शिजवतात आणि त्याच्यामध्ये जे नवे तांदूळ ते आणतात, गहू ज्वारी बाजरी जे नव्यान त्यांच्या शेतान पिकतंय ते कुटितात आणि त्या गोडधोड पदार्थ करतात, त्याच्यामध्ये ते घालतात आणि मग सगळे एकवट बसून देवला म्हणून आता देवलाच्या अंगणात असे बसून सगळे एकत्र जेईतात, कीर्ती भोजन घेतात आणि अशा प्रकारे ते आगेऱ्याचा सण साजरा करतात. आगेराच्या सणाला ते आगेराचा सण नाही म्हणीत, पण ते बोलतात नवा खायचा दिवस. तर हे जे आभार मानण्याचा दिवस आहे त्याला वेगवेगळी नावं आहेत अख्ख्या आपल्या भारत देशामध्ये, परंतु आपल्या बॉम्बेला आपण त्याला ईस्ट इंडियन आगेराचा सण असे म्हणतो. याच्यामध्ये आपण देवाचे उपकार मानतो, देवान जे आपल्याला दिलंय त्यातलं आपण देवाला अर्पण करतो आणि देवाला सांगतो देवा तुम्हाला निर्माण केलं त्याबद्दल तुला आम्ही धन्यवाद देतो. देवा तू आम्हाला काम करायची कष्ट करायची बुद्धी दिली त्याबद्दल तुला आम्ही धन्यवाद देतो आणि जे काही तू आम्हाला दिलंय मग ते शेतात असो, समुद्राचं असो, खाडीचं असो, आमचे आगरी लोक खारटनाथ त्यांची मोठी मोठी खारटनं आहात ते तर मीठ पिकितात, ओके सॉल्ट, आणि ते सॉल्ट पण ते अर्पणाला आणतात. आमचे बीजे भंडारी लोक आहात ते ताडीमाडीचा व्यवसाय करतात. हे सगळे लोक आणि बीजे शिकलेले लोक ते ऑफिसात जातात, मग ते काय अर्पितात देवाला, तर ते त्यांची महिन्याची जो पगार येतोय त्या पगाराचा 10वा हिस्सा 1% ते काय करतात परमेश्वराला देतात आणि ते देवाचे आभार मानत असतात. तर माझ्या कीर्तीच्या भावा बहिणींनो, आम्ही काय देवाने आम्हाला दिलंय. आज आम्ही जन्मलो, मोठे झालो, एक दिवस देवाकडून आलो, देवाकडे परत जावाचं आहे आम्हाला. तर आम्ही देवाचे आभार मानले का नाही? आजचं हे शर्माव तुम्ही ऐकता तेव्हा एक ध्यानात घ्या, आम्ही या धरतीवर पावले आहात, आज हा उद्या नाही. तर देवाने जे दिलंय ते आमच्यावर देवाने केलेले उपकार आहेत, ते देवाने आम्हाला दिलेलं दान आहे. तर आम्ही काय करायला पाहिजे? प्रत्येक टायमाला प्रत्येक क्षणाला देवाचे आभार मानायला पाहिजे आणि देवाला धन्यवाद द्यायला पाहिजे, देवाची स्तुती आराधना करायला पाहिजे. आणि ती आज स्तुती आराधना होताना आपल्याला दिसते नाही. आज आपली माणसं काय करतात? ये माझं आणि ते माझं. आता तुम्ही सांगा, आमचा जन्म झाला तेव्हा आम्ही काय घेऊन आलो? आमच्या मम्मी डॅडीच्या उदरान आम्ही नागडेच आलो आणि अंशी जाऊ तेव्हा पण नागडेच जाऊ, काय घेऊन जाणार आहोत? नाही. जे काही आमच्या अंगावरती आम्ही वापरतो, जे काय आम्ही सांगतो हे माझं ते माझं, आमची प्रॉपर्टी, गाडी, आमचा बंगला, हे सगळं या धरतीवरचं आणि जे देवाने निर्माण केलं तेच आम्ही घेतलं आणि त्यावरतीच आमचं जीवित अवलंबून आहे. पण आज आम्ही असं समजतोय की हे सगळं आमचं आणि आम्ही ऐलाच रेवाला आलोय कायमचे. नाही, जणशी तुम्ही आले एक दिसतंय आपल्या सगळ्यांना जावाचं आहे आणि त्यामुळे देवाने जे आपल्याला दान दिलंय त्याबद्दल देवाचे उपकार माना आणि देवाला धन्यवाद द्या आणि देवाला सांगा की देवा मी एक करत आज करत आहे, उद्या पण करत राहणार आणि तुझे आभार मी मानतच राहणार. का? कारण हे सगळं या दुनियेत तू दिलंय, ते तूच दिलंय आम्हाला. आमच्या मालकीचं व्हायला इथे काहीच नाही आणि म्हणून आम्ही तुझी स्तुती करतो आणि तुझी आराधना करतो. आजच्या वांजेलान आपल्याला काय सांगितलंय की देवा बापान द्राक्षमला लावला आणि त्याने माल्याला सांगितलं या द्राक्षमल्याला बघ, पाणी घाल, खत घाल, सगळं कर आणि मग ताई मला फल घेवायचं की मी माझ्या प्रवक्त्यांना पाठवीन, धाडीन, मग तू त्याला फल दे. आणि मग देव तो द्राक्षमलाचा धनी गेला निघूनशी. पहिला द्राक्षमलाचा धनी काय विचार माणी काय विचार करताय? धनी गेलाय, बघू ते कवा येईल तवा. आता मी यायला काय करताय? ब्लॅक मानव सगळी द्राक्ष विकित आहे
आणि असं करते सगळी मनमानी करायला लागला. आणि मनमानी करता करता एक दिवस प्रवक्ता आला आणि त्याला सांगतो, धन्यान धाडलंय मला, फल दे. पण त्याने ऐकलं नाही. त्या माली लोकांनी काय केलं, त्या प्रवक्त्यांना मारलं, त्या संदेशांना मारलं. आणि मग त्या द्राक्षमलाच्या धनाने त्याच्या एकल्या पुताला धाडलं, या दुनियेमनी जा आणि माझं फल घेऊन ये. पण त्याला पण त्यांनी पुरसावर टांगिलं. सांगायचं काय, या माल्याने फल दिलं नाही. आता ही दुनिया जी निर्माण केली आणि या दुनियेला आपण म्हणूया द्राक्षमला आणि त्याचा धनी परमेश्वर. आणि आपण, तुम्ही आणि मी, आपण ईस्ट इंडियन लोक, आपण याचे माली. आपल्याला सांभाळायला दिलंय, खावायला नाही दिलं आणि कजे करायला नाही दिलं. हे आपल्याला सांभाळायला दिलं, ते आपण सांभाळायला पाहिजे. आज आम्ही प्लास्टिक काय वापरतो, आज आम्ही काय लावलंय, आणि पिकनिकला जातो ते काय ते थर्माकोलची कप आणि प्लेटी वापरतात. सगळीकडे कचरा कचरा. मी ती दुनिया आपल्याला सांभाळायला दिली आहे, ती आपल्याला सांभाळता येत नाही. आणि मग काय आपण धन्याला फल देणार द्राक्षमलाच्या? हे आपलं आहे, आपलं नाही, हे त्या परमेश्वराचं आहे. आणि ते तसं राहिलं पाहिजे. आज मी दुनिया वापरतय, हे भात वापरतय. किती लोक पिकितात हे भात? 25-30 वर्षा अगोदरची विचार केला तर आपल्या सगळ्यांची शेती होती. आज हाय काय नाही आपल्याकडे. आपलं गेलंय, तूप गेलंय आणि तेल गेलंय आणि हाती रेलय धुपाटणं, नावापुरता रेलय बस आपलं. आम्ही ईस्ट इंडियन लोक, मुंबईचं राज, अख्खी मुंबई आमच्या मालकीची. आज आमच्याकडे 10 बाय 12ची खोली नाही. काही गेली आमची प्रॉपर्टी, काही गेली आमची शेती. कधीतरी आम्ही विचार केला याचा? फक्त वर्षापाकाला नीली, तांबडी आणि हिरवी लुगडी नेसून, गळ्यात पोत घालून, दागिने घालून मिरविलं की आम्हाला वाटतं आम्ही ईस्ट इंडियन. तैसं नाही. आमची भाषा पण आम्ही अद्याप जपलेली नाही. थोड्या लोकांना येतंय बस ईस्ट इंडियन भाषा. आजच्या नवीन जनरेशनला, पिढीला आम्ही शिकली भाषा, ते इंग्लिश बोलतात. ईस्ट इंडियन भाषेचा मिसा ठेवा, कवरी लोक येतात. आणि हे न्यू जनरेशन कोण दिसतंय आजकालच्या कॉलेजच्या पोरांना आणि शाळेच्या पोरांना एक सोबत तरी बोलता येतं ईस्ट इंडियन. मी कोणाची जबाबदारी? काय चालली आपली कल्चर, काय चाललं आपलं संस्कृती? आपल्या वाडवडिलांनी द्राक्षमला सांभाळला आणि आमच्या हातात दिला. तो आम्हाला सांभाळता आला नाही. तो आता सांभाळला पाहिजे आम्ही सारखा. आणि तो सांभाळून आमच्या पोराबालांना तो दिला पाहिजे, तरच आपली संस्कृती टिकेल. नाही तर ईस्ट इंडियन फक्त नावात राहील बस, ईस्ट इंडियन. बाकी सगळी संस्कृती गेली पायाखाली. असं होता कामा नये. आणि म्हणून आपण प्रत्येकाने आपली संस्कृती, आपली भाषा जपायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हे सगळं दान देवाचं आहे. आणि म्हणून देवाला आपण धन्यवाद दिला पाहिजे, देवाचे आपण आभार मानले पाहिजे. नाहीतर एक दिवस असा येईल, द्राक्षमलाचा धनी रागावेल आणि तो खाली येईल. आणि तो काय करेल? आपल्या हातातलं घेईल आणि बीजांना देईल आणि आपल्या हातात काय नाही राहणार. आजच्या वांजेला तेच सांगितलंय. शेवटचे 3 ओली की द्राक्षमलाचा धनी आला आणि त्याने त्या माल्याचे हाल केले, त्यांना हाकललं. आणि मग बीजा त्याने माली शोधला आणि बीजा मालाच्या हातामध्ये सगळी सूत्र दिली. आज आम्ही मुंबईचं राज, आपलं आपल्या हाताचं काढून घेतील आणि बीजांच्या हातात देतील. आता खरा विचार केला तर बऱ्याच गोष्टी बीजांच्या हातात गेल्या. आणि म्हणून सांभाळा. जे काय देवाने दिलंय त्याबद्दल देवाला धन्यवाद द्या. ते सांभाळा, तुम्ही त्याचा वापर करा आणि तुमच्या नव्या पिढीला ते द्या. आमेन. सगळ्यांनी उभे राहा.
पेज नंबर 54, पाठ क्रमांक 54. विश्वासाचं मिस्तेर सगळ्यांनी एकवट. मी पापी, मी पापी. फादर संत मानिते, पाठ क्रमांक 43, 43. संत मानितय परमेश्वरा बापा, सारे अंमलदार, सारगीचे आणि दोन्हीच्या रचणाऱ्या आणि जेजूस ख्रिस्ता त्याचा एकलवन पुत्र आमचे सौम्यावर जो देवस्प्रीत संताचे कृपेशी गर्भी संभवला, ऐकवार मरीचे उधरी जन्मला, पोंती पिलाताच्या अंमलाखाली मुरात कष्ट सोशिले, क्रुसावर जोरीला, मारला, गारीला आणि लिंबोड ठेवला, तिसरे दिवशी मेलेल्यांशी संजीव झाला, 40 दिवशी सारघान गेला, साम्राट देवबापाचे उजवी हाताशी बैसलाय, तंशी येर जित्या आणि मेलेल्यांची मनसुबी करावला. संत मानितय देवस्प्रीत संतावर, संत ग्रेस कॅथलिक, भागीवंता एकोणसार, पातकाचं भकसणं, कोरीचं संजीवपण आणि अखंडित चिन्ह. आमेन. विश्वास लोकांच्या प्रार्थना. आपले उत्तर गायना नसेल. आपले धनगर पोप फ्रान्सिस, कार्डिनल ऑझवर्ड, सगळे पाद्री न माद्री यांचे देणगीसाठी परमेश्वरा तुझे आभार. त्यांना सगळ्यांना बरी हयात दे. त्यांचा आमचा सांभाळ दयेशी व मयेशी करावा म्हणून आम्ही लजार करतो. सौम्या देवा, तू आमचा उत्पन्न करणारा आहेस. आमचे हयातीमनी तुनी आम्हाला मुराद बेसाव दिलेस. तुझे आभार मानित. तुझे वचन आम्ही वारावं, तुझे शिकाराप्रमाण चालावं म्हणून आम्ही लजार करतो. परमेश्वरा, आम्ही सगळी भाऊ बहिणी जी आज आगेरेचा सण गाजवित, आम्हाला सदा जतीन मतीन रेवून एक विजयाचे सुखान दुःखान रेवासाठी तुझी कृपा दे म्हणून आम्ही तुझं लजार करतो.
सोम्यापर आपण सगळ्यांचं दया करावचा शिकार मागावा. जैशी परमेश्वरांनी आपल्यावर दया केली तैशीच आपो आपल्या भाव बहिणीवर दया करावसाठी कृपा मिळावी म्हणून आपण नजर करूया. आपले खाजगी नजरासाठी आपण थोड्या टाइम शांत राहून नजर करूया. आपला जबाब माझ्या पिरतीच्या भावा बहिणींदो, मुंबई गावठाण पंचायत यांनी आज आगेराचा सण आमच्या सेंट जेरोम चर्च काश्मीरा या देवळान मिसाद्वारे सगळ्यांपर्यंत पोचवण्याकरता त्याचं योजना केली आहे. तर आज आपण आपल्या नवीन भाताला आशीर्वाद देऊया. प्रिय बंधूंनी भगिनीनो, पवित्र मिसावळी ही ख्रिस्त सभेची आभाराची सर्वोच्च प्रार्थना आहे. ख्रिस्त सभेच्या तासागणिक होणाऱ्या उपासनेत मिसावळीद्वारे होणारा प्रभुगौरव दिवसभर चालू असतो. अशा प्रकारे परमेश्वराच्या उपकारांचे स्मरण व पालन करण्यास ख्रिस्त सभा आम्हाला शिकवते. आपल्याला अन्न देणाऱ्या परमेश्वराचे आभार मानूया. आपल्या पहिल्या पिकाचा उपज आबेलाने परमेश्वराला समर्पित केला. सर्वांचे भले व्हावे म्हणून देव आपल्याला दाणे देत असतो. ती सर्वांना वाटूया म्हणजे आपण त्याची लायक लेकरे ठरू. आशीर्वादाची प्रार्थना. हे सर्वशक्तिमान परमेश्वर, भूमीतून अन्नधान्य मिळावे म्हणून तू पाऊस पाणी पाठवतोस, तसाच तू त्यांच्यावर तुझ्या आशीर्वादाचा प्रसन्न शिरकाव कर. तुझ्या लोकांची हृदय कृतज्ञतेने भरून टाक. जमिनीच्या सुपिकतेतून भुकेलांना तृप्त कर आणि गरीब व गरजवंतांना तुझ्या नामाचा जयघोष करावा असे कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो.
करूया. हे प्रभू परमेश्वरा, आज आम्ही आगेऱ्याचा सण साजरा करत आहोत. त्या निमित्ताने आमच्या सर्व गरजा आणि विनंत्या आम्ही तुझ्या चरणाशी अर्पण केलेल्या आहेत आणि तू दिलेल्या ह्या नवीन भाताला आशीर्वाद दिलेला आहे. आम्ही तुझे आभार मानत असताना आम्ही तुला विनंती करतो की आमची रोजची भाकर आम्हाला सदैव देत राहा. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. भेटवणीचं गाणं. बंधू भगिनीनो, माझे व तुमचे बलिदान सर्वसमर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान आणि गौरव हो. आमच्या त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू, पृथ्वीने दिलेली ही दाने आम्ही तुला आभारपूर्वक अर्पण करीत आहोत. त्यांना आशीर्वाद देऊन त्यांचा तू स्वीकार कर. ज्याप्रमाणे तू आमच्या भूमीला भरघोस पीक दिलेस, त्याप्रमाणे आमची अंतःकरणे तुझ्या जीवनाने आणि प्रेमाने फलद्रूप कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. परमेश्वर तुमशी असो. तुमची आज्ञाशी तरी. तुका आपली काळजा परमेश्वरा पो. आम्ही आमची काळज तुकीता. चला देऊ सगळे आभार. ते करण बरोबर हाय. हे पवित्र पित्या सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा,
आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार म्हणावे योग्य व तारणदायक आहे. तुला आमच्या आभार स्तवनाची गरज नाही, परंतु तुझे आभार स्तवन करण्याची इच्छा आमच्या मनामध्ये निर्माण झाली. हे तुझे आम्हाला फार मोठे वरदान आहे. आमच्या आभार स्तवनाने तुझ्या मोठेपणामध्ये काहीच भर पडत नाही, उलट आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझ्या कृपेत वाढण्यास आम्हाला सहाय्य मिळते. म्हणून दूतांच्या सर्व गायक वृंदाबरोबर आम्ही तुझे मोठ्या आनंदाने गौरव गीत गातो. पवित्र पवित्र प्रभू तू खरोखर पवित्र आहे, सर्व पवित्रांचा तू उगम आहे. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनव. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझे आभार मानले व ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्यावं, ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो चला करूया आपुल्या त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या आम्ही तुला जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो व तुझ्या समोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणाऱ्या आम्ही सर्व तुझ्या पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे तसे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची तू आठवण कर. आमचे परमगुरु स्वामी फ्रान्सिस, आमचे महागुरु स्वामी ऑस्वर्ड ग्रेशियस, इतर सर्व महागुरु व धर्मगुरु यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेनं ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींची तू आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटे करी कर. त्यांच्यावर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह
ख्रिस्ता ठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्या हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव प्रभूने आपल्याला सुंदर प्रार्थना शिकवलेली आहे. आज आगेऱ्याचा सण साजरा करत असताना त्याने दिलेल्या ह्या नवीन भाकरीबद्दल आपण त्याचे आभार मानूया आणि त्याने शिकवलेले प्रार्थना आता आपण एकत्रितपणे म्हणूया. आमचे बाबा तू सारी आहेस, तुझं नाव थोर हो, तुझे राज आम्हाला दे, तुझी खुशी जशी सारखी होते तशी दुरीमधी हो. आमची दर दिवसाची रोटी आज आम्हाला दे आणि आमची पातळ बकस जैशी आम्ही चुकलेल्यांना बक्षिता आणि आम्हाला नाटी बुद्धी परू नको देव, पूण जी काय नामावर येतं ती निवड. आमेन. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असतात आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार आणि गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणाला, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून तू आमच्या बाबाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वाक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आपण एकमेकांस प्रभूच्या नावाने शांतिवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हाला शांती दे. पहा हे देवाचे कोकरू, जगाची पापे हरण करणारे हे देवाचे कोकरू पहा. ह्या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल. आपलं कवियाचं गाणं आहे. जनगण हे ऐकते
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, पृथ्वीने दिलेल्या ह्या देणग्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ह्या तारणदायी रहस्याच्या कृपा सामर्थ्याने आम्हाला याहून अधिक देणग्यांचे वरदान दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. परमेश्वर तुमची असो. तुमचे आज्ञाशी तरी. सारा अंमलदार परमेश्वराचं बेस बापाचे आणि पुताचे आणि इस्प्रित संताचे नावे तुम्हाला मिलो. आमेन. जा तुम्हाला पाठवतय गोरगरिबांची सेवा करावा. आनंद परमेश्वराला. आभाराचं गाणं.